हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथपर्यंत आकाशकंदील कसा करायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामुळे मी या अगोदरचं आकाशकंदील कसं बनवायचं ते व्हिडिओ तुम्हाला दाखवणार नाही आहे. तर इथून पुढे आपण सुरू करणार आहोत. तर बघा, इथे मी 6 इंची एक रिंग घेतलेली आहे, चौकोनी रिंग, स्क्वेअर रिंग घेतलेली आहे 6 इंची. आता ही रिंग आपल्याला इथे पॅक करून घ्यायची आहे. या सेम डिझाईनची आकाशकंदील आपल्याकडे अजून पण आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. पण या आकाशकंदीलची डिझाईन थोडीशी वेगळी आहे, इथून पुढे वेगळी आहे, म्हणून मी इथून पुढेच दाखवत आहे आत्ता. तर बघा, मी इथे रिंग पॅक करून घेत आहे. रिंग पॅक करताना प्रत्येक कॉड ही आपल्याला 3 वेळेस टाकून घ्यायची आहे. आपण इतर वेळेस रिंग पॅक करताना कॉड 2 वेळेसच टाकतो, पण इथे रिंग पॅक करताना आपल्याला प्रत्येक कॉड ही 3 वेळेस टाकायची आहे, तरच आपली रिंग पूर्ण कव्हर्ड होते, नाहीतर मग थोडीशी रिंग शिल्लक राहते. तर बघा, मी रिंग पॅक करून घेत आहे. तर बघा, इथे मी पूर्ण रिंग पॅक करून घेतलेली आहे. आता ही सेम प्रोसेस आपल्याला दुसऱ्या साईडनी पण करून घ्यायची आहे. दुसऱ्या साईडनी पण आपल्याला रिंग पूर्ण पॅक करून घ्यायची आहे. तर बघा, इथे मी दुसऱ्या साईडनी पण सेम पूर्ण रिंग पॅक करून घेतलेली आहे. आता अशी सेम प्रोसेस आपल्याला चारही साईडनी करून घ्यायची आहे. तर बघा, आपण पुढची डिझाईन कशी आहे ती बनवून घेऊया. तर बघा, इथे मी दोन्ही पण कलरचे 6 कॉड घेणार आहे. म्हणजे 6 कॉड घ्यायचे आहेत आणि प्रत्येक 2 कॉडमध्ये एक मणी घालून घ्यायचं आहे. दोन्ही पण साईडचे 6 म्हणजे 6 कॉड घ्यायचे तर, आणि प्रत्येक 2 कॉडमध्ये एक मणी घालायचं आहे. तर बघा, मी प्रत्येक 2 कॉडमध्ये एक मणी घालून घ्यायचं आहे. म्हणजे दोन्ही पण साईडने 3 मणी घालायचे आहेत. पिंक कलरमध्ये 3 आणि ब्ल्यू कलरमध्ये 3 असे 6 मणी घालून घ्यायचे आहेत. तर बघा, इथे मी मणी घालून घेतलेले आहेत. आता आपण ज्या कॉडमध्ये मणी घातले ते सगळे कॉड घ्यायचे आहेत. साईडचे 2 कॉड सोडून द्यायचे आहे आपल्याला, आणि बाकीचे कॉड आपल्याला मिडलला घ्यायचे आहेत आणि एक स्क्वेअर नॉट करून घ्यायचे आहे. तर बघा, पिंक कलरचे 2 आणि ब्ल्यू कलर 2 साईडने घ्यायचे आहेत. बाकीचे शिल्लक कॉडमध्ये ठेवायचे आहेत आणि सिंपल स्क्वेअर नॉट करून घ्यायचे आहे. तर बघा, इथे मी सिंपल स्क्वेअर नॉट करून घेतलेले आहे. जसे आपण वरती मणी घातले 2 कॉडमध्ये, तसेच आता परत आपल्याला मणी घालून घ्यायचे आहेत. जे आपण नॉट केलेले कॉड आहेत खाली, त्याच कॉडमध्ये पुन्हा आपल्याला 2 कॉडमध्ये एक मणी घालून घ्यायचं आहे. तर बघा, इथे मी मणी घालून घेतलेले आहेत. तर बघा, आता आपल्याला पिंक कलरची कॉड घ्यायची आहे. एक पिंक कलरची कॉड घ्यायची आहे आणि पिंक कलरच्या कॉडलाच आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. पायपिंग करताना पण प्रत्येक कॉड ही 3 वेळेस टाकून घ्यायची आहे, तेव्हाच आपली पायपिंग पूर्ण होते. तर बघा, ती मी पायपिंग करून घेत आहे. पायपिंग करताना ही प्रत्येक कॉड ही 3 वेळेस टाकून घ्यायची आहे. तर बघा, इथे मी एक पायपिंग करून घेतलेली आहे. पुन्हा आपल्याला पिंक कलरची एक नवीन कॉड घ्यायची आहे आणि त्या कॉडने पुन्हा आपल्याला सेम पायपिंग करून घ्यायची आहे. पुन्हा पायपिंग करताना प्रत्येक कॉड ही 3 वेळेसच टाकून घ्यायची आहे पायपिंग करताना. तर बघा, सेम पायपिंग मी पुन्हा एकदा करून घेत आहे. बघा, ते मी पिंक कलरचे 2ही पायपिंग करून घेतलेले आहेत. आता अशी सेम प्रोसेस आपल्याला ब्ल्यू कलरच्या कॉर्डला पण करायची आहे. ब्ल्यू कलरच्या कॉर्डला पण आपल्याला 2 पायपिंग करून घ्यायचे आहेत.
इथे मी दोनही साईडनी 2-2 पायपिंग कंप्लीट करून घेतलेले आहेत. आता आपल्या मिडलला जे 4 कॉर्ड आले आहेत, पिंक कलरचे 2 आणि ब्ल्यू कलर 2, त्या 4 कॉर्डची एक सिंपल स्क्वेअर नट करून घ्यायची आहे. तर बघा इथे मी सिंपल स्क्वेअर नट करून घेतलेली आहे. आता अशी सेम प्रोसेस आपल्याला पुढे कंटिन्यू करायची आहे. एका रिंगमध्ये आपल्याला असे 4 पार्ट्स करायचे आहेत. तर बघा इथे आपली एक डिझाईन कंप्लीट करून झालेली आहे. तर बघा इथे आपल्याला पुन्हा सेम प्रोसेस करायची आहे. प्रत्येक 2-2 कॉर्डमध्ये एक मणी घालून घ्यायचं आहे. म्हणजे दोनही साईडनी 3-3 अशी 6 मणी आपल्याला टोटल घालून घ्यायची आहेत. तर बघा इथे मी 6 मणी घालून घेतलेल्या आहेत. आता वरती जशी आपण स्क्वेअर नॉट केली तशी सिंपल स्क्वेअर नॉट आपल्याला पुन्हा एकदा करून घ्यायची आहे. साईडनी 2-2 कॉर्ड सोडायचे आहेत नॉट करण्यासाठी आणि बाकीचे 4 कॉर्ड आपल्याला म्हणजे मिडलला द्यायचे आहेत. तर बघा इथे मी सिंपल स्क्वेअर नॉट करून घेत आहे. तर बघा इथं मी दुसरी डिझाईन पण कंप्लीट करून घेतलेली आहे. आता ही सेम डिझाईन आपल्याला अजून 2 इथे बनवायचे आहेत. म्हणजे एका रिंगमध्ये अशा 4 डिझाईन होणार आहेत. तर बघा फ्रेंड्स, मी 4ही डिझाईन बनवून घेतलेल्या आहेत. खरंच खूप छान दिसत आहेत. अशी सेम प्रोसेस आपण 4ही साईडनी करून घेतलेली आहे. बघा सेम प्रोसेस आपल्याला 4ही साईडनी करून घ्यायची आहे. खरंच खूप छान दिसतोय आकाशकंदील आणि पूर्ण झाल्यावर तर खरंच खूप छान दिसणार आहे. तर बघा वरती जी प्रोसेस आहे मणी घातलेली सेम तशी प्रोसेस आपल्याला खाली कंटिन्यू करायची आहे. फक्त वरती खाली आपण केली तेव्हा पहिली लाईन आहे ती 6 मण्यांची आहे, दुसरी लाईन आहे ती 5 मण्यांची आहे, तिसरी 4, मग 3 2 1 असं आलेलं आहे. खाली फक्त आपल्याला उलटं होणार आहे. पहिल्यांदा 1 मणी येणार आहे, नंतर 2, नंतर 3 4 5 6 अशी आपली लाईन येणार आहे. तर सेम प्रोसेस आपल्याला पूर्ण 4ही साईडनी करून घ्यायची आहे.
आपल्याला ते मणी घालून घ्यायचे आहेत. मणी घालून आपल्याला फर्स्ट कॉर्ड सोडून द्यायचे, नंतरचे 2 कॉर्डमध्ये 2 मणी घालायचे आहेत, 2 कॉर्ड सोडायचे आहेत, परत 2 कॉर्डमध्ये मणी घालायचे आहेत, 2 कॉर्ड सोडायचे आहेत, परत 2 कॉर्डमध्ये मणी घालायचे आहेत, 2 कॉर्ड सोडायचे आहेत. अशी सेम प्रोसेस करायची. तर लास्टला आपले 1 कॉर्ड शिल्लक राहील. अशी प्रोसेस आपल्याला चारही साईडनी करायची आहे आणि त्यानंतर पुन्हा एक रिंग पॅक करून घ्यायची आहे. तर बघा इथे मी रिंग पॅक करून घेतली आहे चारही साईडनी. तर आपलं आकाशकंदील ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. आता आपले जे खाली कॉर्ड शिल्लक आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त हाईटला कट करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला जेवढी हाईट पाहिजे आकाशकंदीलची त्यानुसार कट करायचे आहेत आणि त्याला लटकन लावून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हाईटला किती पाहिजे त्यानुसार कट करू शकता आणि लटकन लावू शकता. मग आपलं आकाशकंदील पूर्णपणे रेडी होईल. खरंच खूप छान दिसतो आकाशकंदील. मला तर पर्सनली खूपच आवडलेला आहे आणि तुम्ही पण हा आकाशकंदील घरी बनवून बघा. नक्की बनवा आणि कसं वाटला, तुम्हाला बनवता आला का आणि मला समजावून सांगता आलं का कसं बनवायचे काय, हे मला कमेंट करून नक्की सांगा.